पहिलं षटक हाताळलं होतं. 1 विकेट आणि 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या. याच्या जोरावरती त्यांनी सामना जिंकलेला आहे. राजेश भोसले सामन्याचा सामनावीर ठरलाय. चला स्पीडअप घ्यायचा आहे. झिमनवाडी वर्सेस पिलानी. झिमनवाडी वर्सेस पिलानी या सामन्यातील पहिला चेंडू घेऊन येतोय झिमनवाडीचा गोलंदाज मिलिंद मोहिते. निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. बॅट्समॅन आणि लेफ्ट हँड डावखुरा फलंदाज तानाजी. डावखुरा फलंदाजाला इथे मात्र परिस्थिती अनुकूल आहे फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय मिलिंद मोहिते. आणखी एक डॉट बॉल काढतोय. निर्धाव चेंडू जातोय मिलिंद मोहिते यांचा. चला लवकरात लवकर यायचं आहे. राजेश भोसले आपला सामन्याचा सामनावीर पुरस्कार घेऊन जायचा आहे. पुन्हा एकदा तयार होतोय सज्ज गोलंदाज मिलिंद मोहिते. तानाजींसाठी तानाजीने खेचलेला मोठा फटका. क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा शर्यती षटकार. पहिला षटकार येतोय तानाजीच्या बॅटमधून आणि या षटकाराने आपल्या टीमचं आणि स्वतःचं खातं खोलतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तानाजी. तानाजीने पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार आणि तानाजी यांना पारितोषिक इथे घोषित झालंय. आणखीन एक षटकार मारला तर 501 रुपये सुमित मोरे यांच्याकडून. तानाजी यांना 3 सिक्स मारले तर सुमित मोरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. तानाजी 2 तर झालेत. अजून एक मारा. 501 रुपयाचं पारितोषिक सुमित मोरे पिरेवाडे यांच्याकडून. पुन्हा एकदा सज्ज होत आहे मिलिंद मोहिते. आणखी एक मोठा फटका मारलाय. फटका जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार तिसरा षटकार येतोय तानाजीच्या बॅटमधून आणि 500 रुपयाचं पारितोषिक इथे जिंकलेलं आहे तानाजी साळुंके यांनी. सुमित मोरे यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुमित मोरे यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 500 रुपये घेऊन यायचं इकडे. चला सुमित मोरे. पुन्हा एकदा सज्ज होतोय तानाजी. सामना करेल मिलिंद मोहितेचा. स्लोअर चेंडू. आणखी एक मारलाय फटका. लगातार 4था षटकार असेल या सामन्यातील. पिलाने संघाची धावसंख्या झाली 24. बिनबाद 24. पहिला षटक प्रगतीपथावर आहे. पहिला षटक संपलेला आहे. लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार खेचलेत. पहिले 2 चेंडू डॉट काढले होते मिलिंद मोहिते यांनी. तदनंतर मात्र तानाजी यांनी लगातार शेवटच्या 4 चेंडूवरती 4 षटकार खेचलेत. चला स्पीडअप घ्यायचंय मोहिते अँड कंपनी.
चला स्पीडअप घ्यायचंय. दुसरं षटक घेऊन होते जिमावाडी संघाकडून अक्षय मोहिते. पहिल्या 6 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्यात तानाजी यांनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्चवरती. अतिशय भेदक गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षय यांची. पूर्णपणे भीड झालेत. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अक्षय मोहिते. आपल्या रनअप मध्ये चुकलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्चसाठी तयार होतोय अक्षय मोहिते. सामनाकडे राकेश. राकेशाने सरळ बॅटने खेळायला फटका. एकच धावेवरती समाधान मानायला लागले आणि स्ट्राईक वरती आणलंय ते तानाजी यांना. धावसंख्या झाले 25. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 8 चेंडू मध्ये 25 धावा पिलानी संघाचा स्कोर आहे. अक्षय मोहिते इन फॉर्म बल्लेबाज आहे. तानाजी. अक्षय मोहिते याचा यॉर्कर. एकच धाव पूर्ण केली. एका धावेवरती समाधान मानावं लागते फलंदाज तानाजी याला. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल अक्षय यांच्याकडून आतापर्यंत. धावसंख्या झाले 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्च होते अक्षय. अक्षय यांचा यॉर्कर. एक धाव पूर्ण केले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण. पिलानी संघाची धावसंख्या झाली 27 धावा. पुन्हा एकदा अक्षय यांचा स्लोअर यॉर्कर. पूर्णपणे भीड झालेत तानाजी. निर्धाव चेंडू जातो इथे. अक्षय यांची भेदक गोलंदाजी म्हणावं लागेल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी होते अक्षयकडून. पुन्हा एकदा तयार होतोय अक्षय. आणखी एक यॉर्कर. क्लीन बोल्ड झाले तिथे. इथे मात्र 4 षटकार मारणार तानाजीला क्लीन बोल्ड केलंय अक्षय यांनी. बेहतरीन गोलंदाजी म्हणावी लागेल. दोन षटकाच्या धावसंख्या झाले पिलानी संघाची 27. चला स्पीडअप घ्यायचा जिमनवाडी संघ. चांगली फलंदाजी केली होती तानाजी यांनी पहिल्या षटकामध्ये. लगातार 4 षटकार खेचून आपल्या संघाला एक मोठा स्कोर ला सुरुवात करून दिली होती. स्ट्राईकवर आहे तो राकेश आणि गोलंदाजीसाठी तयार होतोय तो विशाल मोहिते. अतिशय वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा होतोय वाईड बॉल. एका धावेने भर पडते पिलानी संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते ती 28. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज विशाल. मोठा फटका मारलाय आणि ते मात्र भरत खाली येतोय. सुरक्षित झेल पकडतोय. आणखी एक झटका लागतोय मोठा. ओपनिंगची जोडी मात्र माघारी परतवली आहे पिलानी संघाची.
चला नेक्स्ट बॅट्समॅन समीर. पिलानी संघाची धावसंख्या 28. तिसरा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. न्यू बॅट्समॅन समीर. समीर तयार होतोय. विशाल यांचा फाट सामना करेल समीर. ऑफ साईडच्या दिशेने खेळायला हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी. धावसंख्या पोहोचली 32 वरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज विशाल मोहिते. समीर यांना फटका मात्र चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखीन एक येतोय समीरच्या बॅट मधून चौकार. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी वार्सवरती विशाल मोहिते. सामना करतोय तो समीर. आणि स्लोअर चेंडू पूर्णपणे बीट केलंय समीर याला. निर्धाव चेंडू येतोय विशाल यांचा. धावसंख्या झाली ती 36. मोठा फटका मारला इथे मात्र भरत खाली आहे. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. समीर बाद होतोय 36 या आकड्यावर धावसंख्येच्या आकड्यावरती. चला नेक्स्ट बॅट्समॅन लवकर यायचा आहे. नेक्स्ट बॅट्समॅन पुढचा बॅट्समॅन लवकर यायचा आहे. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. बॅट्समॅन आहे राजेश विशाल यांचा स्लोअर चेंडू. आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल का? एक धाव पूर्ण केले लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि गडी बाद होते धावचित्त. एका धावेने भर पडते धावसंख्येमध्ये. पिलानी संघाची धावसंख्या होते 37 धावा. विजयासाठी धाव आव्हान असेल 18 चेंडू आणि 38 धावांचं. पुढचा सामना मोरिया राजापुरी वर्सेस सुखदेव शिर्के चिखली. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी इकडे यायचंय. मोरिया राजापुरी वर्सेस सुखदेव शिर्के चिखली. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर यायचं टॉस साठी. चला स्पीडअप घ्यायचं आहे. हॅलो हे बा या ठिकाणी सन्माननीय विनय प्रकाश शिंदे पिरेवाडी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि त्यांनी या ठिकाणी स्टेजवर येऊन आपलं सन्मान घ्यायचा आहे. विनय प्रकाश शिंदे. तसेच टॉस उडवण्यासाठी या ठिकाणी टीमचे
अध्यक्ष या ठिकाणी टॉस जोडत आहेत. सागर लोरे. कोणी जिंकला? राजापुरी. राजापुरीने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. राजापुरी, चला स्पीडअप घ्या, लवकर फिल्डिंग लावून घ्या. तसेच सन्माननीय विनोद सखाराम मोरे पिरेवाडी, विनोद सखाराम मोरे पिरेवाडी, पिरेवाडीचे माजी कॅप्टन यांचा देखील या ठिकाणी सन्मान आहे. आपलं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभल्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आपण स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हॅलो, चला स्पीडअप घ्यायचं आहे. संघ पिलानी, त्याचबरोबर संजय भोसले पनवेल शाखा प्रमुख यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार होत आहे. त्यांनी मंचावर यायचं आहे. तसेच तानाजी भोसले, सचिन चव्हाण उद्योगपती यांचाही सत्कार होत आहे. देवदास भोसले समाजसेवक यांचाही सत्कार होईल. आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारलाय. एक धाव पूर्ण होते. विनोद मोरे यांचा या ठिकाणी सन्मान आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी कृष्ण लोरे यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. विनोद मोरे यांचा या ठिकाणी सन्मान आहे. हॅलो, पिरेवाडी गावचे एक उत्कृष्ट खेळाडू विनोद मोरे यांचा सत्कार होत आहे. तरी शरद लोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. शाल श्रीफळ व पुष्प देऊन त्यांचा सत्कार होईल. तर त्यांचा टाळ्या वाजवून सत्कार करायचा आहे सर्वांनी. विनोद मोरे यांचा पुढचा चेंडू, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडे घेऊन चेंडू गेलाय विकेट किपरच्या पाठी. एक धाव पूर्ण केले. एका धावच्या मदतीने धावसंख्या पोहोचते जिमवाडी संघाची 2 या आकड्यावरती. आणि लोरडी टीमचे कोच शरद लोरे यांचाही मंडळाकडून सत्कार होत आहे. महेश चौधरी यांच्या हस्ते त्यांचे सत्कार होत आहे. शरद लोरे यांचा सत्कार, एक मोठा फटका मारलाय. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार येतोय. लोरडी मंडळाचे एक अनुभवी कोच शरद लोरे यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन महेश चौधरी यांचा सत्कार करतील. तर त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. संजय भोसले पनवेल शाखा प्रमुख यांचा सत्कार होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे शाखा प्रमुख आहेत, शिवसेना शाखा प्रमुख आहेत. संजय भोसले पनवेल शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. त्याचबरोबर तानाजी भोसले यांनाही मंचावर यायचं आहे. सचिन चव्हाण उद्योजक, पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय, निर्धाव चेंडू जातोय. संजय भोसले पनवेल शाखा प्रमुख शिवसेना ठाकरे गट यांचा सत्कार. पुन्हा एकदा चांगला फटका, ग्राउंडेड शॉट आहे. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, आणि एका धावावरती समाधान मानू लागले. सचिन चव्हाण उद्योजक पनवेल यांचाही सत्कार होत आहे. यांचा सत्कार करतील रमेश लोरे यांच्या हस्ते सत्कार होईल. रमेश लोरे यांनी सत्कार करायचा आहे. सचिन चव्हाण उद्योजक पनवेल. बॉल किती झाले? धावसंख्या झाली 10. बॉल
5 चेंडू झालेत. सत्कार होत आहे सचिन चव्हाण यांचा, उद्योजक पनवेल. शरद लोरे यांचाही सत्कार होत आहे मंडळाच्या वतीनं. देवदास भोसले समाजसेवक यांचाही सत्कार होत आहे, त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र गॅपमध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. प्रयत्न मात्र पूर्ण केला होता फिल्डरने, पोचू शकला नाही फिल्डर आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला. 4 धावेसाठी चौकार येतोय राजेशच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 14 धावा. जिमनोडी संघाची धावसंख्या 14. इथेच धावसंख्या होती पिलानी संघाची 24. पहिल्या षटकाची सामान्य धावसंख्या होती 24. चला स्पीडअप घ्यायचा आहे पिलानी संघ. तानाजी भोसले यांचा देखील सत्कार होत आहे. तानाजी भोसले यांचा सत्कार होत आहे. यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे शरद लोरे, यांच्या हस्ते सत्कार होईल. शरद लोरे यांनी शाल त्रिपल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. तानाजी भोसले रेवंडे पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येतोय. प्रेम, तेच तारार चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, इथे मात्र खतरा होऊ शकतो आणि एक पहिला झटका लागलाय जिमनोडी संघाला मिलिंदच्या रूपामध्ये. चांगली सुरुवात म्हणावी दुसऱ्या षटकातील. पहिल्याच चेंडूवरती मिलिंदचा विकेट घेतलाय प्रेम याने. चांगली गोलंदाजी. चला न्यू बॅट्समॅन. न्यू बॅट्समॅन आलाय उमेश. सामना करेल प्रेम याचा. धावसंख्या जिमोडी संघाची 14 धावा. विजयासाठी आणि बॅटची काढा घेतोय आणि आलाय नशिबाचा चौकार म्हणावा लागेल जिमोडी संघासाठी. बॅटची काढा घेतली न चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. धावसंख्या झाली 18. पुन्हा एकदा सज्ज होते प्रेम, तेच तारार गोलंदाज उमेश मोहितेने मोठा फटका मारलाय आणि इथे मात्र गलती करतोय फिल्डर. 2 धावा पूर्ण केल्यात. उमेश मोहिते यांच्यासाठी जीवनदान मिळतंय. एक मोका होता मात्र संधी सोडलेले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज प्रेम, ऑफ स्टंपच्या बाहेर, तेच तारार वाईड यॉर्कर. निर्धाव चेंडू जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल प्रेम कडून. धावसंख्या झाली 20 धावा. पुन्हा सध्या सज्ज होते प्रेम. सामना करेल उमेश मोहिते. उमेश मोहित्याने खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि हा खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाही. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या झाली 24. अडतीस धावांचं आव्हान आहे. जिमनोडी संघाला विजयासाठी 38 धावांचं आव्हान आहे.
पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रेम, सामना करेल उमेश मोहिते. चेंडू मात्र निर्धाव काढलाय. शॉर्ट बॉल, अतिशय वेगवान गोलंदाजी प्रेम यांच्याकडून, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचा चेंडू निर्धाव काढलाय. धावसंख्या झाली जिमोडी संघाची 24 धावा झाले. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल जिमोडी संघाला. चला स्पीडअप घ्यायचंय. पिलानी संघ 6 चेंडू आणि 14 धावा. जिमोडी संघाला आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये 14 धावांची. पिलानी संघाला आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 14 धावा डिफेन्स करायच्या आहेत शेवटच्या षटकामध्ये. पाहूया, हा सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे जिमोडी संघाला. बॅट्समॅन आहे समोर राजेश मोहिते आणि मात्र मोठा फटका मारलाय. नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. चौकार जातोय. पंचांचा इशारा आहे चौकार. हे बा सूर्यकांत नामदेव मोरे आप्पा, पैलवान आप्पा पिरेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या चषकसाठी भरीव योगदान यासाठी दिलेलं आहे. तरी त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या मंडळाचे रमेश लोरे हे करतील. या निर्धाव चेंडू काढलाय. फीडचा चेंडू होता. राजेश मोहिते पूर्णपणे बीट झालेत. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जिमोडी संघाला. 5 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज. सामना करेल राजेश. राजेशचा फ्लॅट शॉट आणि उत्कृष्ट अशी प्रयत्न होता, मात्र असफल झालेत क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल जिमनवाडी संघाला. जिमनवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना दिसतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. पिलानी संघ 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जिमनवाडी संघाला. जिमनवाडी संघाचा इनफॉर्म बॅट्समॅन राजेश. राजेशच्या बॅटमधून येतोय कडक शॉट. इथे बाउंड्रीच्या बाहेर येतोय. विजय षटकार आणि जबरदस्त अशी अटीतटीच्या सामन्यात जिमनवाडी संघाने बाजी मारली. षटकाराने मॅच फिनिश केले राजेश मोहिते यांनी.